नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण घेऊन आलेलो आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ग्रुप डीची व्हॅकन्सी अपडेट. तर यामध्ये तुम्ही खूप यूट्यूबवर आणि शिक्षक लोकांकडून बघितलंच असेल यूट्यूब चॅनलवरती की 32,000 प्लस व्हॅकन्सी रेल्वेकडून अपडेट मिळाली आहे. आता ही खरी आहे की खोटी आहे ते आपण बघणारच आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्ही बघू शकता टोटल व्हॅकन्सीज 32,000 अप्रॉक्स. आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती म्हणजेच की एक्झाम सिलेबस, कोणत्या पोस्टसाठी किती व्हॅकन्सी, 10वी प्लस ITI यावरती किती व्हॅकन्सी राहणार आहेत, यामध्ये मी सगळं काही सांगणारच आहेत. तर तुम्ही या व्हिडिओला पूर्ण पहा, जेणेकरून तुमचा जो डाऊट आहे तो संपूर्ण क्लिअर होणार आहे. आणि भरपूर मुलांचं स्वप्न असते की रेल्वेमध्ये माझं सिलेक्शन झालं पाहिजे. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की संपूर्ण अपडेट कशी दिलेली आहे. तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा. तर आता आपण इम्पॉर्टंट डेट्स वगैरे सगळंच काही बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकता की नोटिफिकेशन डेट 28 डिसेंबरला जे झालेली होती. त्यानंतर ऑनलाईन अप्लाय स्टार्ट डेट 23 जानेवारी इथं दिलेली आहे. ऑनलाईन अप्लाय लास्ट डेट जे 22 फेब्रुवारी, म्हणजे 1 महिना चालणार आहे तुमची फॉर्म फिलिंग जे आहे ते 23 जानेवारी ते 22 फेब्रुवारीपर्यंत जे चालणार आहे तुमची फॉर्म फिलिंग. त्यानंतर एक्झाम डेट, ॲडमिट कार्ड, रिझल्ट डेट हे खूप नंतरची अपडेट आहे. आधी आपले फॉर्म आणखी आलेले नाही आहे. जे RRBकडून डिक्लेअर फॉर्म पूर्ण झालेले नाही आहे संपूर्ण, जे RRB ऑफिशियल वेबसाईटवरती देणारच आहेत. तर त्याची काही अपडेट आली की मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यानंतर आपली ॲप्लिकेशन फीज आहे. जनरल OBC ₹500 आहे. SC ST EBC फिमेल ट्रान्सजेंडर ₹250 आहे. जर तुम्ही काही एक्झाम द्यायला जाता तर ही जी आहे रिफंड अमाऊंट आहे ते रिफंड येणार जर एक्झामला गेले तर. जर एक्झामला नाही गेले तर रिफंड येणार नाही आहे. त्याच्यानंतर वय वर्ष किती पाहिजे तुम्ही बघू शकता की 18 वर्ष मिनिमम आहे आणि मॅक्झिमम 36 वर्ष आहे. तर एज रिलॅक्सेशन SC ST कॅटेगरीमध्ये 5 वर्षाची सूट असते. त्यानंतर OBCमध्ये 3 वर्षाची सूट असते. हे भरपूर आहे. आणि त्यामध्ये खाली दिलेलं आहे तुम्हाला की हे जे व्हॅकन्सी आहे अप्रॉक्स दिलेली आहे 32,438. याच्यापेक्षा जास्त पण असू शकते, त्याच्यापेक्षा कमी पण असू शकते. पण 2019ला जेव्हा व्हॅकन्सी ग्रुप डीच्या निघाल्या होत्या तेव्हा खूप जास्त होत्या. आता त्या मानानं खूप कमी आहेत व्हॅकन्सी. तर माझी तर इच्छा आहे की व्हॅकन्सी आहे जे वाढायला पाहिजे, कारण की कॅन्डिडेट खूप आहेत आणि रेल्वेची व्हॅकन्सी म्हटलं म्हणजे संपूर्ण विद्यार्थी तुटून पडतात, कारण की सर्वांची फेवरेट म्हटलं तरी चालेल अशी व्हॅकन्सी आहे, म्हणून वाढायला पाहिजे. त्याच्यानंतर RRB ग्रुप डी वरीस पोस्ट इन लेवल 1 रिक्वायरमेंट 2000 व्हॅकन्सी डिटेल्स. तर पोस्ट नेम बघू शकता. नंबर ऑफ पोस्ट जे आहे ते तुम्हाला दाखवतो. पॉईंट्समॅन बीचे 5058. त्यानंतर असिस्टंट ट्रॅक मशीनचे 799. असिस्टंट ब्रिजच्या ज्या 301. ट्रॅक मेंटेनर ग्रुप 4च्या ज्या 13,187. असिस्टंट PVच्या 247. असिस्टंट C&Wच्या 2,587. असिस्टंट TRD 1,381. असिस्टंट S&T 2012. असिस्टंट लोकोशेड डिझेल 420. असिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिकलसाठी 950. असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल 744. असिस्टंट TL अँड AC 1041. असिस्टंट TL अँड AC वर्कशॉपसाठी 624. असिस्टंट वर्कशॉप मेकॅनिकलसाठी 3,077. तर यामध्ये बघू शकता तुम्ही की ट्रॅक मेंटेनर आणि पॉईंट्समॅन यासाठी खूप व्हॅकन्सी दिलेल्या आहे. खास करून तर ट्रॅक मेंटेनरसाठी 13,000 आहे. आणि जे काही KRCL ज्यांनी फॉर्म भरले होते आणि जे नाराज झाले होते, पॉईंट्समॅन ट्रॅक मेंटेनरचे फॉर्म रिजेक्ट झाले होते, त्या मुलांसाठी खूप मोठी संधी आलेली आहे. म्हणून म्हणतो की अभ्यास बंद नाही करायचा, अभ्यास चालूच ठेवायचा. काही ना काही व्हॅकन्सी येतच राहतात कुठे ना कुठे. तिथं आपला फॉर्म तो अप्लाय करून टाकायचा. आता तुमच्यासाठीच एक खूप मोठी व्हॅकन्सी आलेली आहे, म्हणून ही संधी सोडू नका. यामध्येच काही पोस्ट अशा आहे की ज्या 10वी प्लस ITI आहे. काही 10वी वरती आहे, जसे की पॉईंट्समॅन आणि ट्रॅक मेंटेनर हे कन्फर्म आहे की 10वी वरती बेस्टवर आहे. आणखी जर याची काही ऑफिशियल जेव्हा नोटिफिकेशन पडणार आहे RRB.gov.in कडून, तेव्हा त्यांनी ते सांगतीलच आपल्याला की कोणत्या पोस्टसाठी किती क्वालिफिकेशन पाहिजे. तर काही पोस्टसाठी 10वी राहणार आहे, तर काहीसाठी ITI राहणार आहे. तर काही पोस्टसाठी तर 10वी प्लस ITI राहणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवावे. म्हणून ITI मुलांच्यासाठी पण खूप मोठी संधी आलेली आहे यावर्षी.
मी तुम्हाला सांग एलिजिबिलिटी क्रायटेरिया, तर कॅन्डिडेट हू हॅव कम्प्लिटेड क्लास 10 हायस्कूल फ्रॉम अ स्कूल रिकॉग्नाइज्ड बाय NCVT SCVT किंवा होल्ड अ नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट NSC इश्यू बाय NCVT आर एलिजिबल टू अप्लाय टू द RRB ग्रुप डी रिक्वायरमेंट एक्झाम. तर तुम्ही बघू. त्यानंतर आता आपण बघणार आहोत की RRB ग्रुप डी वरियस पोस्ट इन लेवल 1 रिक्रुटमेंट 2005 एक्झाम पॅटर्न. एक्झाम पॅटर्न बघा दरवर्षीप्रमाणेच आहे, काही चेंजेस यामध्ये नाही आहे. जनरल सायन्स आहे 25 मार्कासाठी, त्यानंतर मॅथमॅटिक्स 25 मार्क्स, त्यानंतर जनरल इंटेलिजन्स 30 क्वेश्चन राहणार आहे. जनरल इंटेलिजन्सचे म्हणजे रिझनिंग राहणार आहे 30 मार्क, 30 क्वेश्चन. त्यानंतर जनरल अवेअरनेस करंट अफेअर राहणार आहे 20 मार्कासाठी दिलेलं आहे बघा. आणि करेक्ट आन्सर 1 मार्क भेटणार आहे आणि रॉंग आन्सर 130 निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. इथं दिलेलं आहे. तर इथं तुम्हाला दिसून हाऊ टू फिल RRB ग्रुप डी वरियस पोस्ट इन लेवल 1 ऑनलाईन फॉर्म 2025. तर इथे दिलेलं की ऑनलाईन बिफोर 22 फेब्रुवारी 2025च्या आधी हे फॉर्म भरून घ्यायचे. जेव्हा अल्टरनेटली विजिट द ऑफिशियल वेबसाईट ऑफ RRB, जेव्हा RRBची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, RRBची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला माहिती असेल, सांगू gov.in RRB.gov.in हे आहे, तर त्याची लक्षात ठेवावी. त्यानंतर जे आहे की आपण बघणार आहोत की फाईल फॉर्म फिलिंग रिक्वायरमेंट डॉक्युमेंट फिलिंगच्या जे फॉर्म फिल करतो आपण तेव्हा जे डॉक्युमेंट लागतात ते कोणकोणते लागणार आहेत. ते एक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे. त्यानंतर सिग्नेचर जे आपण करणार आहोत, स्कॅन कॉपी ऑफ द कॅन्डिडेट सिग्नेचर, एज्युकेशनल सर्टिफिकेट 10th क्लासची सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, SC ST OBC EWS सर्टिफिकेट राहणार आहे. डिसॅबिलिटी जर अपंग असणार तर PWD कॅटेगरीचं असणार आहे. डोमेशियल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, व्हॅलिड ईमेल ID आणि मोबाईल नंबर ते प्रत्येकाजवळ असतेच. त्यानंतर सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे मोड ऑफ सिलेक्शन. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे, CBT राहणार आहे. त्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल एक्झामिनेशन, हे 4 स्टेज राहणार आहे. CBT राहणार आहे, फिजिकल राहणार आहे, डॉक्युमेंट राहणार आहे, मेडिकल राहणार आहे. तर ही सगळी डिटेल होती. तर आणखी काही जर तुम्हाला अडचण असली तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी त्याचं तुम्हाला आन्सर देऊ शकेल. धन्यवाद.